मौजे बारड तालुका मुखेड जिल्हा नांदेड येथे भव्य कुस्ती दंगल मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात बाळासाहेब देशमुख बारडकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। शीतला देवी यात्रानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती दंगलीस परिसरातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। या स्पर्धेत विविध गावातील नामांकित पहिलवानांनी सहभाग नोंदवून उत्कंठावर्धक सामने खेळले। उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात पहिलवानांना प्रोत्साहन दिले, तर पारंपरिक हालगी वादकांनी कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण करून वादकांच्या तालावर प्रेक्षकही भारावून गेल्याचे दिसून आले। स्पर्धेत प्रथम क्रमांक स्वप्नील सावळे यांनी पटकावला, तर द्वितीय क्रमांक सतीश आललवाड लहान यांनी मिळवला। प्रथम विजेत्याला 11,000 रुपये रोख रक्कम तसेच चांदीची गदा प्रदान करण्यात आली, तर द्वितीय विजेत्यास 7,000 रुपये देण्यात आले। यावेळी विशेष आकर्षण म्हणजे 2 महिला खेळाडूंनीही कुस्ती खेळून प्रेक्षकांची मने जिंकली। त्यामध्ये नेहा प्रजापती हरियाणा आणि साई ईश्वरी पुसद यांचा समावेश होता। यावेळी नरेंद्र चव्हाण भाऊराव सहकारी कारखाना अध्यक्ष, गोविंदराव नागेलीकर नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक, बाळासाहेब देशमुख बारडकर लोकनेते तथा भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस आनंदराव गादिलवाड, माजी सभापती उद्धवराव पाटील पवार लाटकर साहेब, ग्रामविकास अधिकारी मंगलाताई बुर्डे सरपंच, प्रदीप देशमुख उपसरपंच, मारुती गव्हाणे, नवनाथ कपाटे, अशोक पवार, दिगंबर टिपरसे, शिवाजीराव देशमुख, शंकर मुगल, मल्हारी बल्लोड, माजी सरपंच आनंदराव उबाळे, दादाराव कदम, प्रभाकर आठवले माजी सरपंच, सुभाष धबडगे, किशोर देशमुख चेअरमन, गणपत देशमुख चेअरमन, वसंत देशमुख चेअरमन, शिवानंद पुयड सरपंच, शिवाजी खांडरे सरपंच इत्यादी मान्यवर उपस्थित होते। तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी कमिटीचे मोलाचे योगदान ठरले। कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय बारड तसेच सर्व देणगीदार आणि सहकार्य करणाऱ्यांचे विशेष योगदान लाभले। शेवटी आयोजकांनी सर्वांचे आभार मानले। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।